माती नमुना काढताना काय काळजी घ्यायची आहे आणि कुठल्या भागातून घ्यायचा आहे माती नमुना याचं आपण पाहणी करणार आहोत. तर माती नमुना काढताना आपण झाडाखालचा माती नमुना घ्यायचा नाही. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी जनावर बांधलेले होते, गाया बैल बांधलेले असते, तिथं पूर्वीचं शेणखत वगैरे पडलेलं असतं, त्या भागातला घ्यायचा नाही. विहिरीजवळचा माती नमुना घ्यायचा नाही, उभ्या पिकातला घ्यायचा नाही, नांगरटी झालेल्या भागातलं माती नमुना घ्यायचा नाही. तर आपण आता हे मागं पीक निघून गेलेलं आहे, तर हे मोकळं शेत आहे, मोकळं राणे, या ठिकाणचा आपण माती नमुना आता घेणार आहोत. मोकळ्या जागेतला माती साईडला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता हे जे आहे साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर खोलीची माती घ्यायची. त्यासाठी आपण खुरप्याचा किंवा स्क्रू आगर असतं त्याचा वापर करू शकतो. आता आपलं साधारणतः 1 एकर क्षेत्र असेल तर 1 एकराच्या झिगझॅग असे 4 ठिकाणून माती घ्यायची. आपण जो आता नमुना घेणार आहे असे 4 ठिकाणचे नमुने घेऊन अर्धा किलो माती एकत्र करू. नंतर तिथं एक अर्धा किलोचाच एक एकत्र नमुना तयार करायचा आहे. आणि तो नमुना तयार करताना पिशवी आणली कोणी तिकडे आणली अबू का तुम्ही पिशवी कुठे तू भरसर सगळं नाव टाकून तेव्हा ही अशी कापडी पिशवी, कॉटनची कापडी पिशवी का वापरायची तर ज्यावेळेस आपण नमुना घेतो त्यावेळेस मातीत जर ओलसरपणा वगैरे जर असेल तर तो हा कॉटनच्या पिशवीमधून तो ओलसरपणा, त्याची जी आर्द्रता आहे ती निघून जाते आणि कोरडी माती शिल्लक राहते. माती नमुना घेताना खडे घ्यायचे नाही, पाला पाचोळा घ्यायचा नाही, काड्या वगैरे घ्यायचे नाही. पूर्णपणे अशी माती काढल्यानंतर त्या खड्ड्याच्या माती परीक्षेने आतमधली माती आपल्याला घ्यायची आहे. ती माती गोळा केल्यानंतर आपण एका स्पॉटवरून किमान अर्धा किलो माती घ्यायची. अशी क्षेत्राच्या 4 भागांमधली झिगझॅग पद्धतीने 4 नमुने घ्या, 4 ठिकाणून माती काढायची आणि त्याचं एकच माती नमुन्याचा एकच संच बनवायचा आहे. आणि तो त्या पिशवीमध्ये टाकून त्यामध्ये नाव, गाव, गट नंबर, आधार नंबर, फार्मर ID टाकून ती चिठ्ठी त्याच्यामध्ये आपण टाकत असतो आणि लॅबला तपासणीसाठी पाठवत असतो. आता हे जे क्षेत्र आहे समजा आपलं चौकोनी क्षेत्र आहे, चौकोनी क्षेत्राच्या 4 बांधावरची घ्यायची नाही, मधल्या भागातली झिगझॅग असे 4 ठिकाणचे नमुने काढायचे. क्षेत्र जर तुमचं लांब असेल, मोठा असेल, 1 हेक्टर असेल तर 10 ठिकाणावरून 8 ते 10 ठिकाणावरून ते झिगझॅग पद्धतीने अर्धा किलोचे काढायचे, ते एकत्र करायचे, मिक्स करायचे आणि त्याच्यातून एक अर्धा किलोचा नमुना काढायचा. आता हे शॉर्टकट तुम्हाला सांगितलं, पण तुम्हाला आता याच्यातून माहिती आली असेल की आपण नमुना कसा काढायचा. ओके.